function f of x is said to be continuous at x equal to a. x equal to a या पॉइंटला फंक्शन कंटिन्युअस कधी असेल जर त्या फंक्शनचं लिमिट x इक्वल टू a या पॉइंटला एक्झिस्ट होत असेल तर, म्हणजे ते फंक्शन इव्हॅल्युएट केल्याच्या नंतर त्या लिमिटची व्हॅल्यू कुठलाही इनडिटर्मिनेट फॉर्म किंवा इन्फिनिटी हे आन्सर येत नसेल. फंक्शन f ऑफ x त्याचं लिमिट x टेंड्स टू a घेतल्यानंतर जर ते लिमिट एक्झिस्ट होत असेल तर ते फंक्शन x इक्वल टू a या ठिकाणी कंटिन्युअस असू शकतं. पहिल्या कंडिशनचा वापर करण्याचा जो क्वेश्चनचा टाईप आहे तो डिफरंट टाईप आहे की त्यात फक्त आपल्याला लिमिट फाइंड करायचं आहे आणि ते लिमिट त्या पॉइंटला एक्झिस्ट होतंय किंवा नाही ते चेक करायचं आहे. त्या टाईपसाठी आपल्याला सेकंड कंडिशन मोस्ट युजफुल आहे. सेकंड कंडिशन काय पहा, ए फंक्शन f of x is said to be continuous if limit x tends to a f of x is equal to f of a. म्हणजे यात x tends to a असताना लिमिटची व्हॅल्यू आणि x इक्वल टू a असताना फंक्शनची व्हॅल्यू या दोन व्हॅल्यू जर सेम असतील तर ते फंक्शन x इक्वल टू a या ठिकाणी कंटिन्युअस असेल. x इक्वल टू a या ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस कधी असेल जर त्याच्या लिमिटची व्हॅल्यू आणि त्या फंक्शनची व्हॅल्यू x इक्वल टू a असताना या दोन व्हॅल्यू जर इक्वल असल्या तर ते फंक्शन कंटिन्युअस असतं. आणि थर्ड कंडिशन आहे ती लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिट या दोन व्हॅल्यू इक्वल पाहिजेत. लेफ्ट हँड लिमिट म्हणजेच लिमिट x टेंड्स टू a मायनस f ऑफ x. राईट हँड लिमिट म्हणजेच लिमिट x टेंड्स टू a प्लस f ऑफ x आणि इक्वल टू f ऑफ a. या तिन्ही व्हॅल्यू जर सेम असल्या तर ते फंक्शन x इक्वल टू a या ठिकाणी कंटिन्युअस असतं. मग यात लेफ्ट हँड लिमिट राईट हँड लिमिट फाइंड कसे करायचे याच्यासाठी वेगळ्या टाईपचा क्वेश्चन आहे, ते त्या टाईपच्या वेळी आपण पाहणार. सध्या आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे ते फक्त या सेकंड कंडिशनवरती. सेकंड कंडिशन आहे लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ a. म्हणजे जर फंक्शन लिमिट x टेंड्स टू a f ऑफ x ही व्हॅल्यू आणि फंक्शनची व्हॅल्यू x इक्वल टू a असताना या व्हॅल्यू जर सेम असल्या तर ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस असतं. हीच कंडिशन एका टाईपच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला अपोजिट डायरेक्शनमध्ये आता यूज करायची. अपोजिट डायरेक्शनमध्ये म्हणजे काय, एक क्वेश्चनचा टाईप आहे डिस्कस द कंटिन्युटी ऑफ द फंक्शन ॲट x इक्वल टू a. म्हणजे x इक्वल टू a असताना ते फंक्शन कंटिन्युअस आहे किंवा नाही ते सांगायचं आहे. यामध्ये काय करायचं, लिमिटची व्हॅल्यू फाइंड करायची. f ऑफ a तर आपल्याला दिलेलाच असतो. या दोन व्हॅल्यू जर सारख्या असल्या तर ते फंक्शन त्या पॉइंटला कसं असेल, कंटिन्युअस असेल. आणि दोन व्हॅल्यू जर डिफरंट आल्या तर त्या पॉइंटला ते फंक्शन डिसकंटिन्युअस होऊन जाईल. पण जर समजा क्वेश्चनमध्येच सांगितलंय आपल्याला की फंक्शन x इक्वल टू a या ठिकाणी कंटिन्युअस आहे, x इक्वल टू a या ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस आहे, याचा अर्थ काय, जर x इक्वल टू a या ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस असेल तर या दोन व्हॅल्यूज सारख्या असल्या पाहिजेत. आणि या दोन व्हॅल्यूज जर सेम असतील तर त्या क्वेश्चनमध्ये कुठला तरी एक अननोन k अशा प्रकारची व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते, ती व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे क्वेश्चनचा टाईप असा आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ k इफ द फंक्शन इज continuous at x equal to a. Find the value of k if the function is continuous at x equal to a. म्हणजे x equal to a या ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस आहे हे दिलेलं आहे, हे सांगितलेलं आहे. आणि यावरून आपल्याला काय करायचं आहे, k ची व्हॅल्यू फाइंड करायची.
फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजेच काय, लिमिट x टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए आहे. फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजेच लिमिट x टेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए, हे आपल्याला रिलेशन किंवा हे इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड करायची. यात क्वेश्चन घ्या पहिल्यांदा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, find the value of k if the function f of x equal to x square minus 1 upon x minus 1 x square minus 1 upon x minus 1 for x not equal to 1, for x not equal to 1 equal to k for x equal to 1 is continuous at x equal to 1, is continuous at x equal to 1. This one given function is f of x equal to x square minus 1 upon x minus 1 for x not equal to 1 equal to k for x equal to 1. This one is the given function and it is given that this function is continuous at x equal to 1. हे फंक्शन x इक्वल टू 1 या पॉइंटला कंटिन्युअस आहे. मग जर हे फंक्शन x इक्वल टू 1 ला कंटिन्युअस आहे तर याचा अर्थ लिमिट x टेंड्स टू 1 f ऑफ x आणि f ऑफ 1 या दोन व्हॅल्यूज सेम असतील. ॲज f ऑफ x इज कंटिन्युअस at x equal to 1, f of x is continuous at x equal to 1. Therefore, limit x tends to 1, f of x is equal to f of 1. कंडिशन काय आहे कंटिन्युटीची? लिमिट x टेंड्स टू a, f of x is equal to f of a जर असेल तर याचा अर्थ ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस असतं. पण क्वेश्चन मध्येच दिलंय की फंक्शन कंटिन्युअस आहे. फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजेच या दोन व्हॅल्यू इक्वल असतील. यात a ची व्हॅल्यू 1 आहे. फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इक्वल टू 1 दिलेलं आहे. मग x इक्वल टू 1 ला हे फंक्शन कंटिन्युअस आहे म्हणजेच लिमिट x टेंड्स टू 1 f ऑफ x आणि f ऑफ 1 या दोन व्हॅल्यूज कशा पाहिजेत? इक्वल पाहिजेत. आता यात लिमिट फाइंड करताना फंक्शनची व्हॅल्यू घ्यायची आहे एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1, कारण हे फंक्शन दोन प्रकारे डिफाईन केलेलं आहे. एक्स इक्वल टू 1 नसताना, एक्स इक्वल टू 1 नसताना फंक्शन काय
एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 याचं घ्यायचं लिमिट आणि एक्स इक्वल टू 1 असताना म्हणजे त्याची व्हॅल्यू काय के. कारण एफ ऑफ एचं मिनिंग आपण पाहिलेलं आहे. एफ ऑफ ए मीन्स व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू ए. एफ ऑफ 1 मीन्स व्हॉट? व्हॅल्यू ऑफ फंक्शन ॲट एक्स इक्वल टू 1. मग एक्स इक्वल टू 1 असताना फंक्शनची किंमत काय के. या इक्वेशनमध्ये जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर लिमिट एक्स टेंड्स टू 1 एफ ऑफ एक्सची किंमत एक्स स्क्वेअर मायनस 1 अपॉन एक्स मायनस 1 equal to k. Now we have to solve this limit, this equation and find the value of k. To solve this equation, we have two methods. First of all, we can write this 1 as 1 square. Therefore, limit x tends to 1, x square minus 1 square upon x minus 1 equal to k. Now here, for the numerator, we can factorize it and write it as x minus a x plus a, that is x minus 1 x plus 1. न्यूमरेटरचे फॅक्टर्स आपण पाडू शकतो x minus 1 x plus 1 किंवा अल्टरनेटिव्हली एक फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. लिमिट x टेंड्स टू a x रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a. त्याची व्हॅल्यू काय असते n इंटू a रेज टू n मायनस 1. तो फॉर्म्युलाही आपण या ठिकाणी यूज करू शकतो. कुठल्याही प्रकारे लिमिट इव्हॅल्युएट करायचं जे कन्व्हिनियंट मेथड आहे ती मेथड. यात फॉर्म्युला लिमिट एक्स टेंड्स टू ए एक्स रेज टू n मायनस a रेज टू n अपॉन x मायनस a इक्वल टू n इंटू a रेज टू n मायनस 1. त्याला आपण फॅक्टर जरी पाडले तरी चालेल, सिंपल आहे फॅक्टर्सनी पण. फॉर्म्युला जर यूज केला तर a ची व्हॅल्यू आहे 1 आणि n ची व्हॅल्यू आहे 2. म्हणजेच लेफ्ट साईडचं लिमिट काय येईल 2 इंटू 1 रेज टू 2 मायनस 1 आणि इक्वल टू काय आला म्हणजेच 2 इंटू 1 रेज टू 1 इज 1 इक्वल टू k. Therefore k equal to 2 is the value of k. Means in this type of question it is given that function is continuous at x equal to 1. x equal to 1 या ठिकाणी फंक्शन कंटिन्युअस आहे हे दिलेलं आहे. मग जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर त्याच्या लिमिटची व्हॅल्यू आणि एफ ऑफ ए ची व्हॅल्यू या दोन व्हॅल्यू इक्वल असतील आणि त्या इक्वल आहेत या इक्वेशन वरूनच आपण अननोन के ची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. Find the value of k if the function f of x equal to, second problem, f of x equal to
k into cos x, k into cos x upon pi minus 2x, k into cos x upon pi minus 2x for x not equal to pi by 2, for x not equal to pi by 2 equal to 3 for x equal to pi by 2, for x equal to pi by 2 is continuous at x equal to pi by 2, is continuous at x equal to pi by 2. फंक्शन x इक्वल टू पाय बाय 2 या ठिकाणी कंटिन्युअस आहे हे दिलेलं आहे आणि यावरून आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे k ची. फर्स्ट ऑफ ऑल given function is given function is f of x equal to k into cos x upon pi minus 2x for x not equal to pi by 2 equal to 3 for x equal to pi by 2 and in this example f of x equal to k into cos x upon pi minus 2x for x not equal to pi by 2 and equal to 3 for x equal to pi by 2 as f of x is continuous at x equal to pi by 2, therefore limit x tends to pi by 2 f of x is equal to f of pi by 2. म्हणजे x इक्वल टू पाय बाय 2 असताना हे फंक्शन कंटिन्युअस आहे. मग यात x टेंड्स टू पाय बाय 2 हे लिमिट आणि f ऑफ पाय बाय 2 या दोन व्हॅल्यूज इक्वल असतील कारण ते फंक्शन त्या पॉइंटला कंटिन्युअस आहे. आता फंक्शनची व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केली देअरफॉर लिमिट x टेंड्स टू पाय बाय 2 f ऑफ x म्हणजेच k इंटू कॉस x अपॉन पाय मायनस 2x इक्वल टू f ऑफ पाय बाय 2 ची व्हॅल्यू आहे 3. मग यात पहिल्यांदा लेफ्ट साइडचं लिमिट सॉल्व करताना लिमिट x टेंड्स टू पाय बाय 2
k into cos x अपॉन 2 जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील पाय बाय 2 मायनस x इक्वल टू 3. लेफ्ट साइडला डिनॉमिनेटरहून 2 कॉमन घेतला, डिनॉमिनेटरला शिल्लक राहील पाय बाय 2 मायनस x. आता यामध्ये k आणि अपॉन 2 हे कॉन्स्टंट आहेत, ते कॉन्स्टंट आउटसाइड घेतले. k अपॉन 2 into limit x tends to pi by 2 cos x upon pi by 2 minus x equal to 3. हे लिमिट सॉल्व करायचं आहे. हे लिमिट सॉल्व करताना सबस्टिट्यूशन होईल पाय बाय 2 मायनस x इक्वल टू h. therefore x equal to pi by 2 minus h. as x tends to pi by 2, h tends to 0. therefore k upon 2 as it is, constant term as it is राहील, into limit x tends to pi by 2 ऐवजी होईल h tends to 0. cos x ची व्हॅल्यू pi by 2 minus h divided by h equal to 3. cos pi by 2 minus theta, cos pi by 2 minus theta ची व्हॅल्यू sin theta, कारण pi by 2 असेल तर रेशियो चेंज होईल, cos चा sin होईल. आणि pi by 2 minus theta म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे पॉझिटिव्ह. दॅट इज लिमिट h टेंड्स टू 0 sin h upon h इक्वल टू 3. लिमिट ची व्हॅल्यू येईल 1. k upon 2 into 1 equal to 3. therefore k equal to 6 is the final answer. k equal to 6. लिमिट ची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाइड बाय k बाय 2. 2 राईट साइडला मल्टिप्लाय घेतला, k इक्वल टू 6. Find the value of k. Find the value of k if the function f of x equal to 10 raised to x minus 7 raised to x plus 7 raised to x minus 14 raised to x minus 5 raised to x upon 1 minus cos x for x not equal to 0 equal to k for x equal to 0 is continuous at x equal to 0. We have to find the value of k. It is given that function is continuous at x equal to 0
function is f of x equal to 10 raised to x plus 7 raised to x minus 14 raised to x minus 5 raised to x upon 1 minus cos x for x not equal to 0 and equal to k for x equal to 0. This function is continuous at x equal to 0. We have to find the value of k. So for this one, as f of x is continuous at x equal to 0, therefore limit x tends to 0, f of x is equal to f of 0. Limit x tends to 0, f of x is equal to f of 0 because the function is continuous at x equal to 0. Now here limit x tends to 0, f of x 10 raised to x plus 7 raised to x minus 14 raised to x ten raised to x plus 7 raised to x minus 14 raised to x minus 5 raised to x upon 1 minus cos x equal to f of 0 ची व्हॅल्यू k. आता हे लिमिट इव्हॅल्युएट करायचं आहे लेफ्ट हँड साईडचं. यासाठी काय प्रोसेस करता येईल पहा. एक्सपोनेन्शियलच्या 4 टर्म आहेत, 2 पॉझिटिव्ह आहेत 2 निगेटिव्ह आहेत. एक्सपोनेन्शियलच्या 4 टर्म, 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह. +2 -2 केला तर न्यूमरेटर स्टँडर्ड फॉर्म मध्ये येऊ शकतात, पण डिनॉमिनेटरला x नाहीये किंवा x ची रिक्वायरमेंट पण नाहीये. डिनॉमिनेटरची टर्म आहे 1 मायनस कॉस x आणि 1 मायनस कॉस x जर असेल तर नंतर स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट होण्यासाठी डिव्हाइड कितीने करावं लागेल, x स्क्वेअर ना डिव्हाइड करावं लागेल. डिव्हाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर. डिनॉमिनेटरला जर x स्क्वेअर असेल किंवा x स्क्वेअर ची रिक्वायरमेंट असेल तर +1 -1 नी प्रॉब्लेम इव्हॅल्युएट होईल का. मग यासाठी अल्टरनेटिव्ह वे म्हणजे फॅक्टरायझेशनचा. मग यात फॅक्टरायझेशन कशा पद्धतीने होतील पहा. +1 -1 करून न्यूमरेटर स्टँडर्ड फॉर्म मध्ये येईल, पण डिनॉमिनेटरला x नाहीये. डिनॉमिनेटरला जो काही आहे तो x स्क्वेअर येणार आहे. त्यामुळं +1 -1 किंवा +2 -2 चा उपयोग नाही. मग यात लिमिट x टेंड्स टू 0, 10 रेस टू x लाच आपण 5 रेस टू x इंटू 2 रेस टू x असं लिहू शकतो. तो जो -5 रेस टू x आहे तो पहिल्यांदा लिहा, जागा इंटरचेंज केल्या त्यांच्या टर्मनुसार. 10 रेस टू x लाच 5 रेस टू x इंटू 2 रेस टू x लिहिलं आणि शेवटी असणारी जी -5 रेस टू x ची टर्म आहे ती अगोदर लिहिली. नंतर -14 रेस टू x आहे. -14 रेस टू x ला आपण 7 रेस टू x इंटू 2 रेस टू x लिहिलं आणि हा +7 रेस टू x शेवटी लिहिला. डिवायडेड बाय 1 मायनस कॉस x इक्वल टू k. वाटल्यास आधी टर्म इंटरचेंज करून घेऊ शकतो आपण. म्हणजे 10 रेस टू x -5 रेस टू x -14 रेस टू x आणि +7 रेस टू x. आधी काय केलंय पहा, 10 रेस टू x ला 5 रेस टू x इंटू 2 रेस टू x लिहिलं. -5 रेस टू x ही जी शेवटची टर्म आहे ती टर्म अगोदर लिहिली. नंतर पुन्हा -14 रेस टू x लाच -7 रेस टू x इंटू 2 रेस टू x लिहिलं आणि हा जो 7 रेस टू x आहे तो शेवटी लिहिलेला आहे +7 रेस टू x. आता यात पहिल्या 2 टर्म मधून
लिमिट एक्सटेंड्स टू 0. पहिल्या दोन टर्ममधून 5 रेस टू एक्स कॉमन घेता येईल. 5 रेस टू एक्स जर कॉमन घेतला, शिल्लक राहील 2 रेस टू एक्स मायनस 1. पहिल्या दोन टर्ममधून 5 रेस टू एक्स कॉमन घेतला. दुसऱ्या दोन टर्म्समधून -7 रेस टू एक्स कॉमन घ्यावा लागेल. -7 रेस टू एक्स कॉमन घेतला, शिल्लक राहील पुन्हा 2 रेस टू एक्स मायनस 1 अपॉन 1 मायनस कॉस एक्स. 2 रेस टू एक्स मायनस 1 हा ब्रॅकेट सेम आहे दोन्ही ठिकाणी, इक्वल टू के. लिमिट एक्सटेंड्स टू 0. एक ब्रॅकेट येईल 2 रेस टू एक्स मायनस 1 इंटू त्याला मल्टिप्लाय दुसरा ब्रॅकेट 5 रेस टू एक्स मायनस 7 रेस टू एक्स अपॉन 1 मायनस कॉस एक्स इक्वल टू के. पण यामध्ये न्यूमरेटरचा फक्त एकच ब्रॅकेट स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलाय 2 रेस टू एक्स मायनस 1 चा. 5 रेस टू एक्स मायनस 7 रेस टू एक्स हा ब्रॅकेट स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. मग याच्यासाठी पुन्हा काय प्रोसेस करावं लागेल? +1 -1. फक्त एवढ्या सेकंड ब्रॅकेट मध्येच ही प्रोसेस करावं लागेल. म्हणजेच लिमिट एक्सटेंड्स टू 0. 2 रेस टू एक्स मायनस 1 into bracket 5 raised to x minus 7 raised to x plus 1 minus 1 upon 1 minus cos x equal to k. आता यामध्ये लिमिट x tends to 0. 2 raised to x minus 1 into bracket 5 raised to x आणि -1 कंबाईन केले आणि -7 raised to x plus 1 मधून मायनस जर कॉमन घेतला 7 raised to x minus 1 divided by 1 minus cos x equal to k. आणि आता सगळ्या टर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. डिवाइड करावं लागेल फक्त एक्स स्क्वेअर ने. कितीने डिवाइड करणार इथे? एक्स स्क्वेअर डिवाइड न्यूमरेटर and denominator by x square. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर ने डिवाइड करायचं. मग एक्स स्क्वेअर ने जर डिवाइड केला काय न्यूमरेटरची टर्म पहा. therefore limit x tends to 0. 2 raised to x minus 1 into bracket 5 raised to x minus 1 minus 7 raised to x minus 1 upon x square divided by 1 minus cos x upon x square equal to k. राईट साईडचा ॲज इट इज. इथपर्यंतचा पार्ट आधी लिहून घ्या.
आता नेक्स्ट पार्ट केअरफुली डिनॉमिनेटर सेपरेशनच्या कन्सेप्ट ज्या काही जणांच्या मिस्टेक त्यामध्ये होतात की डिनॉमिनेटर सेपरेट कसा करायचा आहे. यामध्ये 2 raised to x - 1 हा जो ब्रॅकेट आहे लेफ्ट साइडला, हा पहिला ब्रॅकेट आणि हा एक दुसरा ब्रॅकेट, या दोन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन आहे. 2 raised to x - 1 चा हा एक ब्रॅकेट आणि 5 raised to x - 1 -7 raised to x - 1 हा दुसरा ब्रॅकेट. या दोन ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे पहिल्या ब्रॅकेटला एक x आणि दुसऱ्या ब्रॅकेटला एक x आपण सेपरेट घेऊ शकतो या x स्क्वेअर मधून. यात नेक्स्ट स्टेप साठी लिमिट x टेंड्स टू 0, लिमिट x टेंड्स टू 0, 2 raised to x - 1 upon x into bracket 5 raised to x -1 -7 raised to x -1 upon x divided by 1 minus cos x upon x square equal to k. म्हणजे आधी जो x स्क्वेअर आहे ज्या दोन ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लिकेशन आहे त्या दोन ब्रॅकेटला एक एक x सेपरेट घेतला. पैकी आता दुसरा ब्रॅकेट जर आपण ऑब्झर्व केला तर त्यात पुन्हा आणखी दोन ब्रॅकेट आहेत आणि त्या दोन ब्रॅकेट मध्ये सबट्रॅक्शन आहे. या दोन ब्रॅकेट साठी पुन्हा एकदा हा x आपल्याला सेपरेट घेता येईल. म्हणजे यात x क्यूब ची रिक्वायरमेंट नव्हती, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे फक्त x स्क्वेअर चीच रिक्वायरमेंट आणि पुन्हा या दोन ब्रॅकेट साठी सेपरेट x. म्हणजेच नेक्स्ट टर्म काय येईल, लिमिट x टेंड्स टू 0, 2 raised to x -1 upon x in bracket 5 raised to x -1 upon x -7 raised to x -1 upon x divided by 1 minus cos x upon x square equal to k. आणि आता प्रत्येक टर्मचं लिमिट सेपरेट घेता येईल कारण सगळ्या टर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहेत. देअरफॉर लिमिट x टेंड्स टू 0, 2 raised to x -1 upon x in bracket, जिथे ब्रॅकेट आहे तिथे ब्रॅकेट ॲज इट इज घ्यायचे. लिमिट x टेंड्स टू 0, 5 raised to x -1 upon x minus limit x tends to 0, 7 raised to x -1 upon x divided by denominator limit x tends to 0, 1 minus cos x upon x square and equal to right side k. पहिला लिमिट log 2 in bracket log 5 minus log 7 upon 1 by 2 equal to k, and therefore final answer is k equal to डिनॉमिनेटरला असणारा जो 2 आहे तो न्यूमरेटरला मल्टिप्लाय येईल 2 into log 2 into log 5 minus log 7, त्याला log m minus log n नुसार log 5 by 7 असं लिहिता येईल. log 4 लिहिता येईल त्याला फक्त, पण ते दोन लॉग मात्र कंबाईन करता येणार नाहीत. हा जो 2 आहे मल्टिप्लाय तो रेस टू लिहिला तर log of 2 स्क्वेअर म्हणजे log 4 इंटू log 5 by 7 असंही चालेल किंवा इथपर्यंतच ठेवला तरी चालेल. क्वेश्चन नंबर 5 हा एक ठेवून घ्या होमवर्क साठी.
find k if the function f of x equal to 3 raised to x minus 3 raised to minus x upon sin x for x not equal to 0 and equal to k for x equal to 0 is continuous at x equal to 0. लिमिट कसं सॉल्व करणार यामध्ये न्यूमरेटरला फक्त +1 -1 करायचं आणि नंतर डिवाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x. ओके 2 log 3 येईल त्याचा आन्सर.